4 प्रोडक्ट वापरून नाईट मेकअप केलाय। ते आधी पुरण शिजवायचं होतं म्हणून 1 वाटी डाळ घेतली, ती त्याच्यामध्ये तेल टाकलं 2 चमचे आणि नंतर मग छान असं पाणी वगैरे टाकलं आणि डाळ पटकन शिजायला ठेवली। आता पप्पांनी मुलांना फुगे आणले म्हटल्यावर घरभर तर फुगे होणारच आहे। नंतर देवाला नैवेद्य दाखवून घेतला छान असे आणि सणावाराला तर देव खूप छान खुलून दिसतात हाय का नाही। हा नकली गजरे तर आणलेत पण लावून काही होणार नाही, पण हेच ते 4 प्रोडक्ट। आणि सगळ्यात आधी मी प्रायमर घेतलं, त्याने खूप छान आणि सॉफ्ट इफेक्ट जाणवतो। फाउंडेशन संपले म्हणून बेबी क्रीम वरच भागवते, त्याने सुद्धा छान असा मॅट लुक येतो। आणि होळी संध्याकाळी असते म्हणून आय शॅडो पॅलेट मधलं फक्त ग्लेझिंग जे आहे ना ते फक्त डोळ्याला लावून घेतलं आणि हा पीच कलरचा ब्लश आहे ना तो मी थोडासाच लावून घेतला। नंतर आयब्रो फिलर पॅलेटने आयब्रो हे माझे फिल करून घेतले, त्याच्यामध्ये ब्राऊन कलर आणि सगळ्यात माझं आवडीचं म्हणजे हायलायटर। हे हायलायटर फक्त नाकाला आणि चीनला लावलेलं आहे आणि गालाला लावलेले आणि खूप छान दिसतं नाईट मेकअपसाठी। थोड्याच वस्तूमध्ये हा मेकअप कसा झाला मला नक्की सांगा। आणि चला आता होळी पेटवायला। आणि इथं मुलांच्या वरनं जे आपले जुने कपडे असतात ना ते उतरायचे आणि इथं मी ताट वगैरे सगळं तयार करून घेतलं आणि होळीची पूजा करायला निघालो। होळीची पूजा वगैरे झाली आणि नंतर लक्षात आलं की थोडीशी राख घ्यायची बाकी होती। कशी बशी राख काढली आणि होळीची धग तर इतकी लागत होती ना, तिथूनच तसंच गणपतीच्या पाया पडले आणि इतकी हाताची आग चालली होती ना, फक्त प्रल्हादाने कसं सहन केलं असं त्यांनाच माहिती। चला तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय।